विक्रम साबळे फाउंडेशनचे संस्थापक खोपोली यशवंती हॅकर्स व यांच्या वतीने खालापूर तालुकास्तरीय आंतरशालेय मैदानी स्पर्धांचे आयोजन जनता विद्यालयाच्या पंत पाटणकर मैदानावर रविवारी आयोजित करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन, मैदानाचे श्रीफळ वाढवून तसेच क्रीडाध्वजाचे अनावरण राष्ट्रीय खेळाडू उद्योजक कुमार साखरे, खोपोली नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष विक्रम साबळे यांच्या हस्ते करण्यात आले. आजच्या संगणक व मोबाईल संस्कृतीमुळे मैदानावर विद्यार्थ्यांची उपस्थिती अल्प असते. यासाठी पालकांनी विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष द्यावे, कारण मैदानी खेळामुळे शरीर व मन बलवान होते. त्यामुळे शरीराची जपणूक करण्यासाठी मैदानात उतरावं लागेल, असे आवाहन राष्ट्रीय क्रीडापटू उदय साखरे यांनी करत जनता विद्यालयात चांगले क्रीडा शिक्षक आहेत, त्यांचा फायदा करून घ्या, असे आवाहन केले आहे. याप्रसंगी बांधकाम सभापती अनिल सानप, शिवसेना पक्षाचे गटप्रमुख संदीप पाटील, शिवसेना सभापती अमित पाळे, नियोजन सभापती मयुरी रेटरेकर, महिला व बालकल्याण सभापती सुवर्णा मोरे, नगरसेवक अविनाश किरवे, विनायक तेलवणे, यशवंती हायकर्सचे अध्यक्ष मच्छिंद्र यादव, सामाजिक कार्यकर्ते बाबू पुजारी, याचप्रमाणे परिसरातील शाळांचे प्रतिनिधी, शिक्षक व यशवंती हायकर्सचे पदाधिकारी व विक्रम साबळे फाउंडेशनचे पदाधिकारी, क्रीडाप्रेमी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता. धावणे, उडी फेक आदी विविध ॲथलेटिक्स प्रकारांमध्ये डॉक्टर रामहरी धोटे शिशुमंदिरच्या विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण व शिस्तबद्ध अशी कामगिरी करत गुणतालिकेत आघाडी घेत अजिंक्यपद मिळवले आहे. विजयी स्पर्धकांना खोपोली नगर परिषदेचे नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, राष्ट्रीय खेळाडू तथा उद्योजक उदय सावरे तसेच खोपोली नगर परिषदेचे उपाध्यक्ष व विक्रम साबळे फाउंडेशनचे अध्यक्ष विक्रम साबळे यांच्या हस्ते बक्षिसांचे वाटप करण्यात आले. इंग्रजी माध्यमातील KTSP मंडळाच्या डॉक्टर रामहरी धोटे शिशुमंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी मैदानी खेळात सरस ठरल्याबद्दल नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी विशेष कौतुक केले. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खोपोली.